ओम श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते. तर बघा, सर्व पितृ अमावास्येला आपल्याला कावळ्यासाठी ही एक वस्तू दारात ठेवायची आहे की ज्यामुळे 3 पिढ्यांचा पितृदोष हा शांत होत असतो आणि पितृदोष नावालाही उरत नाही. तर पितृदोष नावाला केव्हा उरत नाही आणि कोणते ते संकेत असतात हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आपल्याला किती पिढ्यांच्या पितरांच्या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो हे देखील सांगणार आहे. तर प्रथम तर बघा, आपल्याला 3 पिढ्यांचा जो आहे तो पितृत्रास हा लागू झालेला असतो. शास्त्रानुसार 3 पिढ्यांचे जे पित्र असतात त्यांना आपल्याला शांत करण्याची जबाबदारी ही आपल्या कुळावरती असते. म्हणजेच की आपले वडील, वडिलांचे वडील आणि त्यांचे वडील अशा या 3 पिढ्या असतात आणि या 3 पिढ्यांचा जो पितृदोष असतो तो आपल्याला लागू झालेला असतो. तसेच जी लोक ज्यांच्या म्हणजे पूर्वज देवपूजा करत होते, देवधर्म करत होते, एखादा ग्रंथ रोजच्या रोज वाचायचे, म्हणजे जास्त देवपूजा ज्यांच्या घरात होते त्यांना देखील पितृदोष हा लागू होतो. तर तो कसा? तर ज्यावेळी बघा आपले पूर्वज जे असतात ते खूप देवपूजा वगैरे देवदेव करतात आणि नंतरची जी त्यांची पिढी असते त्यांच्याकडून देवाचं काहीच होत नाही, त्यामुळे आपले जे पूर्वज असतात की नाही ते संतुष्ट राहत नाहीत. त्याच्यामुळे देखील पितृदोष हा उद्भवायला सुरुवात हा होत असतो. त्यामुळे आपल्याला काय सांगितलं जातं की पिढ्यानपिढ्या आपले पूर्वज जे काही कुलधर्म कुलाचार करत होते ते आपल्याला करणं हे गरजेचं असतं. जास्त प्रमाणात राहू द्या, थोड्या प्रमाणात करा, तुम्हाला जमेल तसा करा, मात्र देवपूजा आणि आपलं जे काही पूर्वापारपासून चाललेली परंपरा आहे ती जोपासण्याची जबाबदारी आपल्यावर असते, जी आपल्या पूर्वजांनी म्हणजेच आपल्या पितरांनी आपल्यावरती सोपवलेली असते आणि ती आपल्याला पार पाडणं गरजेचं असतं. तसंच बघा, आता कावळ्याला तर आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण असं महत्व आहे. कावळा हा यम देवतेचा द्वारपाल आहे असंही म्हटलं जातं आणि कावळ्याला प्रभू रामचंद्रांनी वरदान दिलेलं की पृथ्वीवरील जो जीव आहे तो ज्यावेळी जीवात्मा जो आहे तो ज्यावेळी मृत्यू पावेल त्यावेळी जीवात्मा पाहण्याची दृष्टी ही तुला भेटणार आहे. तो जीवात्मा तुझ्याद्वारे त्या व्यक्तींना, त्यांच्या कुळातील व्यक्तींना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की मी संतुष्ट आहे की नाही. मग ज्यावेळी आपले पूर्वज संतुष्ट असतात, आपले जीवात्मा जे आहेत म्हणजे पित्र आहेत ते संतुष्ट असतात ना, त्यावेळी कावळ्याला परवानगी देतात कोणताही नैवेद्य ग्रहण करण्याचा आणि त्यावेळी आपण जर नैवेद्य ठेवला तर तो कावळा पटकन ग्रहण करतो. मात्र बऱ्याच ठिकाणी असं आढळतं की काही ठिकाणी कावळेच नाहीत, नावालाही कावळा उरलेला नाही. तर अशा वेळी काय करावं? तर अशा वेळी अजिबात मनात शंका कुशंका अजिबात आणू नका. मात्र ही एक वस्तू आपल्याला कावळ्यासाठी सर्व पितृ अमावास्येला ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या जो पितृदोष आहे, जे काही आपल्या पाठीमागे पितरांचा त्रास होत आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल. तर आता सर्वांनाच आपल्या पितरांची तिथी माहीत असेल, प्रत्येक जण महाळ वगैरे घालतो, आपल्या पितरांच्यासाठी श्राद्ध करतो, दानधर्म करतो, हे अतिशय उत्तम आहे. मात्र सर्व पितृ अमावास्येला देखील आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. काय करायचं? थोडासा भात घ्यायचा आणि त्याच्यामध्ये म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत आणि अजिबात मीठ घालायचं नाही आणि शिजवून घ्यायचा, म्हणजे बिना मिठाचा भात आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित गोल झाला पाहिजे, यासाठी पळीत किंवा मग वाटीमध्ये हा घाला, व्यवस्थित दाबा आणि याची मुदी होऊ द्या. तेवढाच करा जेवढा तुम्ही कावळ्याला खाऊ घालणार आहात, तेवढाच भात करायचा आहे. 1 मूठभर केलात तरी देखील चालेल, पसाभर केलात तरी देखील चालेल, तेवढाच भात बनवून घ्यायचा आहे. आणि एखादा द्रोण घ्या किंवा मग एखादी जी प्लेट असते पेपरची ती घेतली तरी देखील चालेल. त्याच्यामध्ये ही मुदी ठेवा, त्याच्यावरती थोडासा दही घालायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि 1 गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती थोडासा गुलाल टाकायचा आहे. नंतर आपल्या हाताने थोडंसं पाणी देखील याच्यावरती शिंपडायचं आहे. जर पाणी शिंपडू शकत नसेल, म्हणजे तुम्हाला शिंपडायचं नसेल, तर तुम्हाला पाण्यासाठी सुद्धा एक वेगळा द्रोण हा घेण्याची गरज आहे. मग तुम्ही एकतर पाणी या भातावरतीच थोडंसं शिंपडा किंवा मग तुम्ही दुसरा एक द्रोण घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि तुम्हाला हा जो नैवेद्य आहे जो तुम्ही तयार केलेला आहे कावळ्यासाठी,
तो एक तर तुमच्या अंगणात दारात जर कावळे येत असतील तर अशा वेळी तुमच्या दारात ठेवा, अंगणात ठेवा. जर तुमच्या बाल्कनीत गच्चीत कावळे येत असतील तर तुम्ही तिथे ठेवू शकता. तुमचं जर बैठं घर असेल, ज्याला पत्रा वगैरे असतो, गावाकडची घरं असतील, तर त्यावेळी तुम्ही घराच्या छतावरती ठेवायचं आहे. मात्र बरेच लोक फ्लॅटमध्ये राहतात, काही ठिकाणी कावळे नावालाही उरले नाहीत. अशांनी काय करावं, तर अशांनी एक तर की नाही 5 मिनिट का होईना हा जो नैवेद्य आहे तो आपल्या दारात ठेवायचा आहे. बघा, 5 मिनिट आपल्या दारात ठेवायचा आहे. आणि नंतर पाणवठा तुमच्या जवळ असेल, म्हणजे पाण्याचा जर स्रोत कोणतंही असो, मग ते तुमच्या गावाला ओढा असो किंवा नदी असो, विहीर असो, काहीही असो, त्या ठिकाणी जाऊन हा द्रोण तुम्हाला ठेवून यायचा आहे. मात्र हा उपाय करत असताना, म्हणजे घरातून जरी बाहेर गेलात किंवा घरात जरी करत असला तरी बडबड अजिबात करायची नाही. आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे, त्यांना धन्यवाद करायचे आहेत की तुम्ही मला हे आयुष्य दिलं, हे आयुष्य जगण्यासाठी जे काही तुम्ही मला दिले, म्हणजे कपडा लत्ता, खाणे पिणे, हे बघा आपण जन्माला आल्यानंतर रिकामेच आलेलो असतो. आपलं जे काही भरण पोषण पालन केलेलं असतं ते आपल्या पूर्वजांच्यामुळे झालेलं असतं, कारण त्यांच्याच जमिनीमध्ये जे काही शेतात पिकतं तेच आपण खात असतो. त्यांच्याच घरात, त्यांनीच घेतलेल्या जागेमध्ये, त्यांनीच बांधलेल्या घरामध्ये आपण राहत असतो. त्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याची खूप 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 गरज असते. आणि या प्रकारे आपण आपली कृतज्ञता मनापासून त्यांचे धन्यवाद मानायला अजिबात विसरायचं नाही. एवढं जरी केलं ना तरी देखील तुम्हाला खूप सारं पुण्य आणि खूप सारे आशीर्वाद हे पितृ तुमचे देत असतात. पितृदेव तुमच्यावरती संतुष्ट होत असतात. पितृत्रास हा तुमचा पूर्णपणे नाहीसा होतो. आणि कावळ्याने तुमचा घास म्हणजे दही भात खाल्ला की असं समजून जा की आपले पितृ आपल्यापासून संतुष्ट आहेत. आता कावळा जर नसेल तर कोणताही प्राणी खाऊ शकतो, असं काही नाही की कावळ्यातच फक्त जे म्हणजे कावळ्याच्याच थ्रू तुमचे पितृ येऊ शकतात. मांजराच्या स्वरूपात देखील येतात. नंतर मी तुम्हाला सांगते, वेदव्यासजींची एक कथा आहे, तर त्यांच्या कथेनुसार आपली जी पितृ आहेत, आपले जे पूर्वज आहेत, ते बैलाच्या रूपात देखील जन्म घेतात आणि कुत्र्याच्या रूपात देखील जन्म घेतात. त्यासाठी आपण मांजर असो, कुत्रा असो, बैल असो, कावळा असो, कोणताही प्राणी असो, त्यांनी जरी भक्षण केलं तो दही भात, तरी देखील आपल्याला संतुष्ट व्हायचं आहे की पूर्णपणे आपला पितृत्रास हा नाहीसा होणार आहे. आपल्यावरती आपले पितृ हे संतुष्ट आहेत, याचा हा संकेत असतो. तर आजची माहिती ही एवढीच होती. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि न विसरता सर्व पितृ अमावास्येला कावळ्यासाठी ही एक वस्तू जी आहे ती दारात, बाल्कनीत, पाणवठ्यावर, कुठे जिथे जमेल तुम्हाला तिथे नक्कीच ठेवा. श्री स्वामी समर्थ.